नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विकी कांबळे. तुम्हाला ठाऊक असेलच, थोर शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ञ आदरणीय सोनम वांगचुक सर गेल्या 18 दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. त्यांची मागणी केवळ एवढीच आहे की ज्या शिक्षण व्यवस्थेमुळे 22 मुलांनी आत्महत्या केल्या, त्या नीट एक्झाम व्यवस्थित पार पाडू न शकलेल्या जबाबदार शिक्षण मंत्र्याने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा, हीच केवळ मागणी करत आहेत ते. पण गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार ठार बहिरे झालं आहे की काय असे वाटावे अशी यांची वागणूक दिसते आहे. वांगचुक सरांची तब्येत दिवसेंदिवस ढासळते आहे. जवळपास 8 ते 10 किलो वजन त्यांचं घटलं आहे. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. तरी सरकार संवादाचे पूल बांधायला तयार नाही. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये संवाद कायम ठेवणं हीच कोणतीही समस्या सोडवण्यासाठीची पूर्वअट असते. चर्चेतून मार्ग काढता येतो, पण तशी इच्छाशक्ती असली पाहिजे. पण विद्यमान सरकार या बाबतीत असंवेदनशील दिसते आहे. कारण त्यांचा मागील इतिहास पाहता साधारणतः 2018 साली प्रोफेसर GD अग्रवाल यांनी गंगा शुद्धीकरणासाठी आंदोलन केलं होतं. ते पुढे आमरण उपोषणापर्यंत जवळपास 114 दिवस त्यांनी स्ट्राईक केला, पण सरकार नमलं नाही. त्याची दखल त्यांनी घेतली नाही. अखेर त्यांचा त्यातच अंत झाला. आताही सरकार वांगचुक सरांची हत्या करण्याच्या विचारात आहे काय? कारण त्यांचं ही मुरदाडलेपण हेच दाखवू इच्छित असावे. देशाला वांगचुक सरांची हत्या परवडणारी नाही मित्रांनो. सोनम वांगचुक सरांसारखे आसामी शतकातून एकदा जन्म घेत असते. आज जगभरात त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जाते, पण भारतातला मेन स्ट्रीम मीडिया तिकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. छी तुमच्या जिंदगानीवर. अरे लाजा बाळगा. एक लक्षात ठेवा, आज सोनम वांगचुक एक व्यक्ती असतील जे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी जीवाची पर्वा न करता उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्यानंतर देशात एकही असा व्यक्ती तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा करेल अशी शाश्वती नाही. एका माणसाच्या राजीनाम्यापायी त्यांनी आपला जीव पणाला लावला आहे. पण सरकार ही एवढं निर्लज्ज आहे, त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडताना दिसत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, सुशिक्षित नागरिक म्हणून
प्रत्येकाने व्यक्त व्हा, बोला. जोपर्यंत तुमचा आवाज आहे, बोलू शकता तोवर बोला. पण भविष्यात तुमचा ज्यावेळेस आवाज दाबला जाईल त्यावेळेस तुमचा आवाज व्यक्त करण्यासाठी दुसरा कोणीही पुढे येणार नाही. आज वेळ त्यांची आहे, उद्या तुमच्या मुलाबाळांची असेल, तुमची असेल. जोपर्यंत समस्या तुमच्या दरवाजावर दार ठोठावणार नाही तोवर तुम्ही जागे होणार नाहीत, अशी प्रतिज्ञा केली आहे का? पण मरतील, प्रत्येक जण मरतील, नंबर प्रत्येकाचा येणार आहे, हे लक्षात घ्या. संविधानिक मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाची दखल न घेणं यातच सरकारचा मुरदाडलेपण किती विकोपाला गेलंय याचीच प्रचिती येते आहे. देश लोकशाही मार्गाने चालला पाहिजे. जर लोकशाही व्यवस्थेत विरोधक सक्षम होत नसतील किंवा विरोधक आपली भूमिका पार पाडत नसतील तर देशातील जनतेने आवाज उठवला पाहिजे. मला राहत इंदोरी साहेबांचा तो शेर आठवतो, लगेगी आग तो आएंगे घर कहीं जद में, यहाँ पे हमारा मकान थोडी है. बांधवांनो, लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकावर येणार आहे. त्यावेळेस तुमच्यासाठी लढणारं, झगडणारं कोणीही नसेल, हे लक्षात ठेवा. वांगचूक सरांसारख्यांची आहुती देशाला परवडणारी नाही, हे लक्षात घ्या. सरकारच्या प्रायोरिटीज काय आहेत आज? तुम्ही धड साधी नीट एक्झाम व्यवस्थित घेऊ शकत नाही, हे तुमचं अपयश. महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटला, कोणीतरी नैतिक जबाबदारी घ्यावी हीच माफक अपेक्षा आहे जनतेची, पण ते घेताना सरकार दिसत नाही. ज्या देशातील तरुणांसमोर किंबहुना सत्ताधाऱ्यांसमोर त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, यावर त्या देशाचं भवितव्य ठरलेलं असतं. पण विद्यमान सरकारच्या प्राथमिक धोरणे पाहिल्यास भारत कदापिही महासत्ता होणार नाही. पुढील शेकडो वर्ष जरी त्यांनी कोकलून सांगितलं आपण महासत्ता होऊ, तो दिवस जर या गतीने ही अशी धोरणं जर सरकार राबवत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही. आपल्या प्रायोरिटीज काय असाव्यात हेही सरकारला जर कळत नसेल, अरे शिक्षण व्यवस्था जर तुम्हाला व्यवस्थित करता येत नसेल म्हणजे तुम्हाला जनतेने शिकवू नये असं वाटते आहे काय? देशातील तरुणांनी शिकू नये असं वाटते आहे काय? तुम्हाला प्रश्न विचारू नये असे वाटते आहे काय? देशभरात गेल्या 10 वर्षात 94,000 शाळा बंद झाल्यात. हा तुमचा प्राधान्यक्रम आहे सरकारी शाळा बंद करण्याचा? सरकारी शाळांमध्ये कोणती मुलं शिकतात? तुम्ही छाती ठोकपणे सांगताय, ओरडून सांगताय की आमचं सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे, गोरगरिबांसाठी आहे, पण गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण नाकारणं हे तुमचं धोरण आहे? अंधभक्तांनो, जागे व्हा. आग शेजाऱ्यापर्यंत आले, उद्या तुमच्या घरात येईल. त्यावेळेस तुमच्या बाजूने कोणीही नसेल, हे लक्षात घ्या. आज देश खूप मोठ्या संकटातून जातो आहे. सत्ताधाऱ्यांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे, जर सोनम वांगचूक सरांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जनतेमध्ये हा संदेश जाईल
की लातों के भूत बातों से नहीं मानते, त्यावेळेस काय कराल? त्यावेळेचा जनक प्रक्षोभ तुम्हाला आवरणे अवघड जाईल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, प्रत्येक नागरिकांना व्यक्त व्हा, बोला. सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास मजबूर करा आणि वांगचुक सरांचा जीव वाचवा. कारण या माणसाचं बलिदान देशाला परवडणारे नाही, हे लक्षात ठेवा. परवा अभिनेते अतुल कुलकर्णी सरांनी सामूहिक एक दिवसीय उपोषणाचं आवाहन केलं होतं. होप सो बऱ्याच जणांनी ते उपोषण केलं असेल आपापल्या घरी. मीही एक दिवसीय उपोषण केलं आहे. तरी प्रत्येकाने आपापल्या परीने बोलत राहा, सरकारला जाब विचारत राहा, त्यांच्या चुकांवर बोलत राहा. कारण एक नागरिक म्हणून ते तुमचे कर्तव्य आहे. आणि निकोप लोकशाही राष्ट्रासाठी नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. जशी प्रजा तसा राजा असतो. म्हणून प्रत्येकानं सुशिक्षित असण्यापेक्षा सुजाण असा शहाणपण बाळगा. कधी हुशार असण्यापेक्षा शहाणं असलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून शहाणे व्हा, व्यक्त व्हा आणि सरकारला जाब विचारा आणि हे संवादाचे पूल बांधण्यासाठी मजबूर करा, जेणेकरून वांगचुक सरांचं उपोषण सुटेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय भीम.